नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे सिव्हिल क्रिमिनल आणि फॅमिली क्षेत्रात प्रॅक्टिस करते. मी आज प्रथमतः आपल्या सगळ्यांचे आभार मानते, कारण आपण माझे व्हिडिओ पाहत आहात आणि माझे यूट्यूब चॅनल सुरू करून 2 वर्ष झालेले आहे आणि या 2 वर्षात आपण माझे व्हिडिओ पाहत आहात आणि त्या यूट्यूब चॅनलचे माझे 800+ सबस्क्रायबर झाले आहेत. त्यामुळे प्रथमतः आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. असेच माझे व्हिडिओ पाहत जा, सबस्क्राईब करत राहा, म्हणजे मला एक मोटिवेशन मिळेल आणि मी अजून चांगले चांगले व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईल. हे यूट्यूब चॅनल सुरू करण्याचं कारण एकच होतं की कायदा हा बाकीच्या लोकांसाठी खूप किचकट असतो. कारण कायद्यामध्ये जे अभ्यास करणारे असतात त्यांच्यासाठी हा सोपा असतो, पण बाकीच्या लोकांना आपण नेहमी म्हणतो की कोर्टाची पायरी चढू नये. पण कोर्टाची पायरी चढू नये हे बरोबर आहे, कोर्टाची पायरी चढायलाच नाही पाहिजे, पण चढायला लागली तर त्याची माहिती पण असणं गरजेचं आहे. मी माझ्या प्रॅक्टिसच्या काळात 25 वर्षाची माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी असं बघितलेलं आहे की केवळ पक्षकारांना कायद्याचे ज्ञान नाही, त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये की त्यांना माहीत नाही की त्यामुळे त्यांना केस उशिरा निकाल लागली किंवा त्यांच्या केसमध्ये त्यांच्यासारखा निकाल झाला नाही किंवा त्यांचा खूप पैसा गेलेला आहे, अशा पद्धतीने. त्यामुळे सगळ्याच बाबतीत पक्षकारांनी सगळ्यांनीच गरजेचे आहे काळजी घेणं. आणि हे जे कायद्याचे क्षेत्र आहे, त्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला की फक्त तुम्ही जेव्हा कायद्याचं शिक्षण घेतल्यावर तुम्हाला कायद्याचं ज्ञान मिळतं असं नाही, तर तुम्ही असं व्हिडिओच्या माध्यमातून पण किंवा असं वाचनाच्या माध्यमातून पण तुम्ही ज्ञान घेऊ शकता. कायद्यामध्ये एक प्रिन्सिपल आहे, ते प्रिन्सिपल असं सांगतं की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो डिफेन्स. म्हणजे तुम्ही जर कोर्टामध्ये एखाद्या केसमध्ये जर तुम्ही असा बचाव केला की मला कायदा माहीत नव्हता, तर असं हे चालणार नाही. कारण कायदा असा आहे की कायदा हा सगळ्यांना माहितीच असला पाहिजे. कायदा तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला शिक्षणाच्या वेळेस हा कायदा नाही आहे शिकवायला, पण तरी पण कायद्याची माहिती घेणं हे तुमचं गरजेचं आहे, कर्तव्य आहे. आणि मग हा कायदा जर तुम्हाला चांगला माहिती झाला तर मग तुमचं नुकसान होणार नाही. आता ह्या कोर्टामध्ये 25 वर्षाच्या केसमध्ये मी 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असं बघितलं की तेच केसेसमध्ये आता आपण जर बघितलं तर आज जर बघितलं तर 5 कोटी केसेस ह्या कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. तर या पेंडिंग आहेत, तर याचं कारण काय बरं असेल? तर याचं कारण असं असेल की ह्या 5 कोटी केसेस पेंडिंग आहेत, याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळ्या केसेस आहेत. तर ह्या केसेसमध्ये सगळ्यात जास्त जर महत्त्वाचे जर केसेस माझ्या माहितीने हे असतील तर, आणि जे जास्त त्याची संख्या असेल ते म्हणजे फॅमिली मॅटर्समध्ये एक फॅमिली मॅटर्स जर दाखल झालं तर त्या एक फॅमिली मॅटर्समध्ये 4 ते 5 केसेस दाखल होऊ शकतात. म्हणजे समजा बायकोच्या विरुद्ध नवऱ्याने घटस्फोटाची केस दाखल केली, तर मग त्या केसमध्ये ती बायको डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करते, सेक्शन 9चं नांदण्याची केस दाखल करते, आणि दुसरं म्हणजे की ती कौटुंबिक हिंसाचाराची पण केस दाखल करते, आणि अजून काही 1-2 केसेस ती दाखल करू शकते. तसंच नवऱ्याचं पण आहे की नवरे पण बायकांच्या विरुद्ध वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस दाखल करतात. म्हणजे मी इथं असं नाही म्हणत की बायका नवऱ्याच्या विरुद्ध जास्त केसेस दाखल करतात किंवा नवरे बायकांच्या विरुद्ध केसेस दाखल करतात. बघा, इथं त्या बाबतीत आपल्याला बोलायचं नाही की कोण जास्त केसेस दाखल करतात. एक मला सांगायचं आहे की दोघांमध्ये कुठंतरी ॲडजस्टमेंट नाही, कुठंतरी एकोपा नाही, म्हणून हे केसेस येतात. फॅमिली कोर्टामध्ये जे केसेस येतात ते दोघांमध्ये त्यांची म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही म्हणून येत असतात. नाही तर कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडणं नाही होत, सगळ्याच नवरा बायकोमध्ये भांडणं होतं. फक्त जर तुम्ही भांडणं जी आहे ती दोघांनी बसून जर मिटवली तर तुमचा खूप सारा मानसिक त्रास, स्ट्रेस आणि पैसा वाचणार आहे. तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये केसमध्ये जाता तर तुम्हाला जर वाटत असेल की जर तुमची केस ही लवकरात लवकर मिटवावी तर तुम्ही मेडिएशनचा उपयोग करून घेऊ शकता. आता मी नुकतीच हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर म्हणून अपॉइंटमेंट माझी झालेली आहे. शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे मी हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर म्हणून काम 1 ते 2 महिन्यापासून मी करत आहे. आणि त्या हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर झाल्यानंतर मी 2 केसेस तिथं मी मेडिएशनच्या माध्यमातून त्या सॉल्व्ह केल्या. एक मॅटर जे होतं ते 7 वर्षापासून चालू होतं, नवरा बायकोमध्येच होतं, आणि ते मेडिएशनला माझ्याकडे आल्यानंतर ते मी मेडिएशन करून ते सेटल केलं. ते दोघांचं मॅटर, ते दोघं म्युच्युअल कन्सेंटला रेडी झाले आणि म्युच्युअल कन्सेंटला डायव्होर्स त्यांनी केला. ते मॅटर जे होतं 7 वर्षापासून चालू होतं आणि डिवोर्सचं मॅटर हायकोर्टपर्यंत गेलं होतं त्यांचं. दुसरं एक मॅटर माझ्याकडे आलं जी तक्रार महिलेने केली होती, कौटुंबिक हिंसाचाराची केली होती, आणि नवऱ्याने त्याच्यामध्ये नवरा त्याच्यामध्ये येत होता. मग त्या मॅटरमध्ये मी मेडिएशन करून त्या दोघांना टर्म्स अँड कंडिशनवर एकत्र राहण्यासाठी पाठवलं. तर हे मेडिएशनमुळे ह्या
पार्टीचा खूप फायदा झाला. फायदा कसा झाला की हे त्यांचं मॅटर लवकरात लवकर डिसाईड झालं आणि लवकरात लवकर त्या केसमध्ये निकाल झाला. त्यामुळे ते त्यांचं लाईफ जगायला मोकळे झाले. आपण जेव्हा फॅमिली मॅटर्सचं इथं उदाहरण घेतो की फॅमिली मॅटर्समध्ये जेव्हा कोर्टामध्ये केसेस चालू होतात तर नवरा बायकोंचे वाद जे असतात ते छोट्या स्वरूपाचे असतात, पण कोर्टामध्ये गेल्यावर ते मोठ्या स्वरूपाचे होतात. एकमेकांचे इगो असतात, मग ते त्यांची मुलं असतात, मग ते मुलांना भेटण्याचा अर्ज असो किंवा मुलांना पोटगीचा असा अर्ज असो, हे असे सगळे अर्जावर अर्ज होतात आणि कोर्टाचं ते कोर्टामध्ये रोज एकेका जजसमोर 300 केसेस असतात मिनिमम. आणि मग 300 केसेस असल्यावर एका पक्षकाराला न्याय लवकरात लवकर कसा मिळणार आहे? आणि त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की केसेस दाखल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं मेडिएशन ही जी आहे, मेडिएशन म्हणजे मध्यस्थी, मेडिएशनचा सगळ्यांनी उपयोग करून घेणं गरजेचं आहे. मेडिएशन हे तुमच्यासाठीच आहे, सर्व पक्षकारांसाठी आहे आणि वकिलांसाठी पण खूप फायदेशीर आहे. मी तुम्हाला सांगते की मेडिएशन वकिलांसाठी कसं काय फायदेशीर आहे. जर वकिलांनी मेडिएशनचा उपयोग करून घेतला, आपल्या पक्षकाराला समजून सांगितलं, वकिलांनी मेडिएशनची माहिती पक्षकाराला दिली तर हे खूप सोयीस्कर होतं मेडिएशनला ते मॅटर पाठवण्यासाठी. कारण जेव्हा वकिलांवर सगळे पक्षकारांचा जे पक्षकार असतात त्या पक्षकारांचा त्यांच्या वकिलावर खूप विश्वास असतो आणि वकिलांनी सांगितल्यावर त्यांना विश्वास निर्माण होतो. जर वकिलांनी त्यांना सांगितलं की बाबा तुमची ही केस आहे आणि जर आपण मेडिएशनला गेलो तर लवकरात लवकर सेटलमेंट होऊ शकते, एकदा मेडिएशनला जाण्यास काय हरकत आहे. आणि जर मग मेडिएशनला दोन्ही पार्टी गेले तेव्हा मेडिएटर ते दोघांचं ऐकून घेऊन त्या दोघांना एक मध्यामध्ये आणून एका पॉईंटला एकत आणून एक काहीतरी निर्णय होणार असेल तर त्यांचा वेळ वाचणार आहे, ती केस लवकरच डिस्पोज होणार आहे, लवकर निकाली काढणार आहे आणि त्यामुळे न्याय व्यवस्थेवरील पण ताण कमी होणार आहे. हे 5 कोटीची पेंडिंगची संख्या आहे, तर ही 5 कोटीची पेंडिंगच्या केसेसची संख्या जी आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला एकतर ज्युडिशरी स्ट्रॉंग करायला लागेल. आता ज्युडिशरी स्ट्रॉंग करण्यासाठी नवीन कायदे अस्तित्वात आलेलेच आहेत, जे 2023 नवीन कायदे आता 1 जुलै 2024 लागू झालेलेच आहेत. पण आपण दुसरा पण मार्गाचा पण उपयोग करणं गरजेचं आहे की जे म्हणजे मेडिएशन आहे. मेडिएशन हे काळाची गरज आहे. मेडिएशन ही म्हणजे मध्यस्थी. जेव्हा एखाद्या समजा दोन व्यक्तीमध्ये भांडणं व्हायला लागतात, भांडणं झालेली असतात तर एक ते थर्ड पर्सन की जे थर्ड पर्सन जरा थोडं प्रतिष्ठित असतं, त्या व्यक्तीचं सगळे ऐकत असतात, मग ते थर्ड पर्सन मेडिएटर म्हणून ती त्या दोघांमध्ये काम करतं आणि त्या दोघं ते त्याचं ऐकून ते भांडणं मिटवत असतात. हे आपण सामाजिक जीवनात बघतच असतो. तर पण हेच जर कोर्टामध्ये पण तुम्हाला करायचं असेल तर तो मेडिएटर करू शकतो. मेडिएशनला तुम्ही जाऊ शकता. मेडिएशन हे पूर्णतः फ्री आहे. मेडिएशन हे 2 प्रकारे तुम्ही घेऊ शकता. एक म्हणजे मेडिएटर म्हणून तुम्ही वकिलाकडे पाठवू शकता. हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर असतात त्यांच्याकडं ॲडव्होकेट मेडिएटर असतात आणि दुसरं म्हणजे जज मेडिएटर असतात. तुम्हाला जजकडं पण पाठवता येतं. फक्त ज्या जजकडं तुमची केस असेल ते जज सोडून कोणत्याही जजकडे तुमचं मॅटर मेडिएशनला पाठवू शकतात आणि मग ते ॲडव्होकेट किंवा ते जज तुम्हाला मेडिएशनच्या माध्यमातून ती केस कशी सॉल्व्ह करायची, ती केस कशी मिटवायची ह्याला गाईड करतात तुम्हाला. ते तुम्हाला सल्ला नाही देत की तुम्ही असं करा, तुम्ही या पद्धतीने करा. ते तुम्हाला फक्त एका पॉईंटला दोघांना आणून ठेवतात. फॅमिली मॅटरमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बघा फॅमिली मॅटरमध्ये असं असतं, मी बघितलेलं आहे माझ्या ह्याच्यामध्ये. गेल्याच आठवड्यात मी माझ्या एका केसमध्ये 6 वर्षांनी तिला डिवोर्स मिळाला. एक्सपार्टी डिवोर्स होता तो, 6 वर्षांनी मिळाला. पण तो अजूनही माझं एक मॅटर चालू आहे की जे 2021 चालू आहे. दुसरं एक मॅटर चालू आहे ते 2019 चालू आहे. हे डिवोर्सचे केसेस आहेत. मग हे डिवोर्सचे केस जर नवरा बायको तयार असेल तर 6 महिन्यामध्ये होतं. मग जर नवरा बायको तयार होत नसतील तर मग त्यांनी थोडंसं, मला माहिती आहे की नवरा बायकोमध्ये भांडणं झालं की एकमेकांचे इगो येतात, एकमेकांना दुखावलेलं असतं, टाळी एका हाताने वाचत नाही, मला माहिती आहे. दोघांच्या काही ना काही चुकी असतात आणि म्हणूनच ते कोर्टासमोर प्रकरण आलेलं असतं. पण दोघांनी 2 पावलं मागं यायचं असतं. आपण बघतो की आपल्याला जर मोठी उडी मारायची असेल तर आपल्याला 2 पावलं मागं यायला लागतं, मग आपण मोठी उडी घ्यायची असते. आपल्याला लाईफमध्ये पुढं जायचं आहे. जेव्हा आपण कोर्टामध्ये केससाठी मी बघते पक्षकार जेव्हा कोर्टामध्ये येतात त्यांचं जे हे असतं ते हॅपी नसतात. त्यांना खूप चुकीचं त्यांना ती व्हायब्रेशन मिळत असतं कोर्टापासून किंवा ते येण्याचा जे त्रास होत असतो ते मी अनुभवते. आणि आम्ही कसं आहे की आम्ही वकील म्हणून काम करतो किंवा मेडिएटर म्हणून आम्ही काम करत आहे, तर हे मी माझं प्रोफेशन आहे, हे मी माझं प्रोफेशन करते. पण तुम्ही काय करताय पक्षकार लोक, तुम्ही काय करताय? पक्षकारांना प्रश्न आहे की तुम्ही काय करताय? तुम्ही कोर्टामध्ये येत आहे केसमध्ये, तारीख पे तारीख, तारखावर तारखा, तुम्ही वकिलांना पैसे पे करता, येण्या जाण्याचा खर्च करता, मानसिक त्रास होतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं फॅमिली मॅटरमध्ये लहान मुलांवर पण परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही नवरा बायकोनी जर एकत्र विचार करून एकत्र मेडिएटरच्या मदतीने जर ते मॅटर सेटल केलं तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि लवकरात लवकर तुमचं मॅटर हे सेटल होणार आहे. हे फक्त फॅमिली मॅटरच्या बाबतीत नाही आहे, कोणतं पण दिवाणी केस असेल, तुमची क्रिमिनल केस असेल, मोठ्या पॉक्सोच्या केसेस किंवा
काही केसेस असतात की त्याच्यामध्ये सुद्धा विथ द परमिशन ऑफ कोर्ट हे मेडिएशन होऊ शकतं आणि न्यायालयाच्या परवानगीने मॅटर डिस्पोज होऊ शकतो. त्यामुळं नक्की सगळ्या पक्षकारांनी हे विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं जर नुकसान कोणाचं होत असेल तर ते तुमचं होत आहे. तुम्हाला फक्त की तुम्हाला असं बरेचदा असं होतं की काहीतरी घडलेलं असतं, एकमेकांना त्रास दिलेला असतो किंवा कुणीतरी एकमेकाचा अपमान केलेला असतो, पैशाला फसवलेलं असतं किंवा काहीतरी फसवणूक केलेली असते आणि केवळ त्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी आपण कोर्टामध्ये येतो. बघा, आपल्याला एखाद्या व्यक्तीला शिक्षा द्यायची आहे आणि त्यामुळं आपण कोर्टामध्ये येतो, पण आपल्याला पण सफर करावं लागतं. एखाद्या व्यक्तीला जर मारायचं असेल आपल्याला तर आपण जेव्हा मारतो तेव्हा आपल्याला पण थोडंसं लागत असतं. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, हे खूप गरजेचं आहे तुम्ही विचार करणं. त्यामुळं मेडिएशनच्या माध्यमातून हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे मेडिएशनची माहिती देण्यासाठी बनवलेला आहे. मेडिएशन म्हणजे काय? मेडिएशन म्हणजे मध्यस्थी. मेडिएटर काय करतो? मेडिएटर जे असतात, मेडिएटर जे आहेत ते ट्रेन मेडिएटर असतात. 5 दिवसाचं 40 तासाचं ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं असतं. मेडिएशन कसं करायचं, कोणतं मॅटर मेडिएशन कोणत्या पद्धतीने करायचं, पक्षकाराशी कसं बोलायचं, पक्षकाराला ते मॅटर सेटल करण्यासाठी कशा पद्धतीने त्याला गाईड करायचं, ह्या सगळ्याचं ट्रेनिंग त्या मेडिएटरने घेतलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे मेडिएशनचं ट्रेनिंग आहे हे कोणते ॲडव्होकेट करू शकतात? जे ॲडव्होकेट 15 वर्ष त्यांची प्रॅक्टिस असेल ते करू शकतात. त्यामुळे एकतर त्यांना अनुभव निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे ते मेडिएशन चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणून हे मेडिएशन म्हणजे काय की मेडिएशन म्हणजे मध्यस्थी. मेडिएटर काय करत असतात? मेडिएटर पहिले दोन्ही पक्षकाराला माहिती देतात. पहिलं जेव्हा समजा तर तुमचा एखादा मॅटर मेडिएशनला तुम्हाला पाठवायचं असेल तर तुम्ही प्रथमतः तुमच्या वकिलाला सांगणं गरजेचं आहे की आम्हाला हे मॅटर मेडिएशनला पाठवायचं आहे. मग तुम्ही तुमच्या वकिलांना सांगितलं तर मग वकील काय करतात, एक मेडिएशनचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म पहिले तर ते माननीय जज साहेबांना सांगतात की आम्हाला हे मॅटर मेडिएशनला पाठवायचं आहे. मग माननीय जज साहेब काय करतात, एक मेडिएशनचा फॉर्म पार्टीला देतात. तो मेडिएशनचा फॉर्म दोन्ही पार्टीनी भरून द्यायचा असतो. मेडिएशन दोन्ही पार्टीनी जर संमतीने केलं तर ते लगेच मेडिएशन त्याच्यामध्ये होतं. एका पार्टीने जरी मागितलं मेडिएशन तरी जज दुसऱ्या पार्टीला सांगू शकतो की मेडिएशनला गेलं तरी तुम्हाला काय तोटा आहे, जाऊन बघा, मेडिएशन झालं तर चांगलंच आहे. तर मग हा मेडिएशनचा फॉर्म भरल्यावर मग ते मॅटर त्या मेडिएटरकडे जातात आणि ते मेडिएटर तुम्हाला एका हॉलमध्ये, त्यांना मेडिएशन रूम म्हणतात त्या हॉलला, त्या मेडिएशन हॉलमध्ये तुमचं मेडिएशन करतात. मग ते मेडिएशन करताना ते मेडिएटर काय करतात, पहिले पक्षकाराची सगळी माहिती घेतात, दुसऱ्या पक्षकाराची माहिती घेतात. दुसरं म्हणजे की सर्वात प्रथम ते दोन्ही पक्षकाराला सांगतात की मेडिएशनची प्रोसिजर कशी मी करणार आहे. पहिले मी एका पक्षकाराशी बोलणार आहे, नंतर दुसऱ्या पक्षकाराशी बोलणार आहे, नंतर जॉईंटली बोलणार आहे. म्हणजे पहिले सिंगल सेटिंग घेणार आहे, सिंगल घेतल्यावर मग मी जॉईंट सेटिंग घेणार आहे. बरेचदा काही वेळा की नातेवाईकांची पण बोलणं गरजेचं असतं. कधी नातेवाईकांचाच प्रॉब्लेम असतो आणि दोघं हे भांडत असतात, म्हणून मग नातेवाईकांची पण आम्ही बोलणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिथं असं आपण म्हणणार आहे की मेडिएशन जे आहे ते मेडिएशन रूममध्ये तुम्ही मोबाईलचा यूज नाही करायला पाहिजे. कारण मेडिएशन हे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करून लक्ष देऊन तुम्ही हे त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मेडिएशनमध्ये तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्ही ओपनली सांगू शकता. तुम्ही जे सांगणार आहे, तुमची जी केस सांगणार आहे, तुमच्या केसमधले प्लस मायनस पॉईंट हे जरी तुम्ही मेडिएटरला सांगितले तरी ते कोर्टाबाहेर येणार नाही. उद्या जर समजा मेडिएशन तुमचं फेल म्हणून झालं, मेडिएशन तुमचं सक्सेसफुल नाही झालं तरी हे जे मुद्दे आहेत ते कोर्टासमोर जाणार नाही आहेत, त्याचा दुरुपयोग होणार नाही आहे. त्यामुळे मेडिएशनचा तुम्हाला होणार आहे तो फायदाच होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि समजा एखादं मेडिएशन तुमचं मेडिएशनला पाठवल्यावर ते मॅटर सेटल झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही सांगणार नाही किंवा तुम्हाला काही बोललं जाणार नाही. त्याच्यामध्ये फक्त 1-2 ओळीचा एक रिपोर्ट असतो, तो मेडिएटर पाठवत असतो की मेडिएशन फेल. आणि मेडिएशन सक्सेसफुल झालं असेल, जर तुमचं मॅटर दोन्ही पक्षकारांनी ठरवलं, मेडिएशनच्या माध्यमातून त्यांचं मॅटर सेटल झालं आणि दोघांमध्ये काही टर्म्स अँड कंडिशन ठरल्या तर त्या टर्म्स अँड कंडिशन मेडिएटर त्या दोघांच्या संमतीने, दोघांच्या सांगितल्याप्रमाणे ते टर्म्स अँड कंडिशन तयार करून घेतात. त्या दोन्ही पार्टीच्या साक्षीदाराच्या सह्या घेतात आणि तसं ते मेडिएशन रिपोर्ट विथ कन्सेंट टर्म्स हे कोर्टाला पाठवतात आणि त्या पद्धतीने कोर्टामध्ये ऑर्डर केली जाते. मेडिएटरनी जो टर्म्स अँड कंडिशन, एखादा मॅटर सेटल झाल्यावर ते टर्म्स अँड कंडिशन लिहून ते रिपोर्ट कोर्टाकडे पाठवला. मग कोर्ट मेडिएशन रिपोर्टच्या मदतीने जजमेंट करतं. आणि समजा एखाद्या मॅटरमध्ये सिव्हिल मॅटर असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पक्षकारांनी, वादीनी खूप सारा स्टॅम्प भरला असेल तर तो स्टॅम्प मेडिएशन माध्यमातून तुमचं मॅटर सेटल झालं आहे म्हणून तो स्टॅम्प पण तुम्हाला परत मिळतो. हे तुमचा फायदा आहे. त्यामुळे मेडिएशनला तुम्ही जेव्हा जाता त्या मेडिएशनच्यामुळं तुमचा फायदा आहे. आणि आपण एक चान्स मेडिएशनला द्यायला काय हरकत आहे. जर मेडिएशनमुळे जर तुमचं मॅटर लवकरात लवकर सेटल होणार आहे तर मेडिएशनला तुम्ही एक चान्स नक्कीच द्यायला पाहिजे.
मेडिटेशनची अजून काही माहिती असेल, अजून जर मेडिटेशनच्या बाबतीत तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. थोडक्यात मेडिटेशनविषयी माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.